न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये। मी विशाल जगदाळे परत एकदा नवी मालिका आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे। खरं तर विश्व विशाल न्यूजच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटत असतो, वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचा जीवन परिचय उलगडण्याचा प्रयत्न करत असतो। आज आहे डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांची 131वी जयंती आणि त्या निमित्तानं आपण डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचे मानसपुत्र डॉक्टर बी.वाय. यादव साहेब यांच्याशी चर्चा करणार आहोत। आणि कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे हे व्यक्तिमत्व कशा प्रकारे होतं त्या संदर्भात आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। डॉक्टर साहेब, तुमचं विश्व विशाल न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद। डॉक्टर साहेब, तसं बघायला गेलं तर डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या संस्थेचा आवाका उस्मानाबाद असेल आणि सोलापूर असेल या दोन्ही जिल्ह्यामध्ये आहे। आणि मला हा प्रश्न विचारायला आवडेल की डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांना तुम्ही आयुष्यात कधी पाहिलं? मी जेव्हा आमच्या गावी 5वी पर्यंत शाळा होती, त्यानंतर 6वी 7वीला 6 किलोमीटरवर नेरले तिथे जावं लागलं। 7वी पास झाल्यानंतर शिक्षण कुठे घ्यायचं असा 1958-59 ला प्रश्न आल्यानंतर मामासाहेबांच्या बुद्धीची ओळख बऱ्याच जणांकडून ऐकली। त्यानंतर 8वीचा प्रवेश घ्यायच्या वेळेला मामासाहेबांना भेटले। म्हणजे त्यावेळेस तुमचं वय काय असेल अंदाजे? त्यावेळेस तसं पाहिलं तर माझं वय इतर वर्गातल्या मुलांपेक्षा जास्त होतं, कारण शाळेत जायचं का शेतात जायचं हा वयाच्या 8व्या वर्षापर्यंत माझा प्रश्न होता। मग वडील नसल्यामुळं मोठे भाऊ म्हणले आता शेतात काही काम नाही, तू आता जा शाळेत। 8व्या वर्षी मी पहिलेला गेलो होतो, त्यामुळं माझं त्यावेळेस वय 12, 13, 14 पर्यंत। म्हणजे कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांची पहिली भेट तुम्हाला अजून पण आठवते? अजून अगदी स्मरणात राहण्यासारखीच भेट होती, कारण हॉस्टेल तसं स्पेसिफिक नव्हतं गुरुजीमध्ये आणि राहायचं कुठं, नंतर फी किती द्यायची हा प्रश्न दोन महत्वाचे होते आणि ती मामासाहेबांशी चर्चा करूनच ठरायचं। तर फी महिन्याला 10 रुपये ठरली होती, त्याप्रमाणे हरकत नाही म्हणजे राहा। पण जेव्हा बोर्डिंग राहण्याचा प्रश्न आला त्यावेळेस वेगळं बोर्डिंगमध्ये वसतिगृह असं नव्हतं, त्यामुळे म्हणले तुम्ही कितवीला आहे? मी आणि आमच्या मामाच्या गावचे S.K. मोरे प्राचार्य झाल्यानंतर आम्ही दोघे 8वी साठी आलो होतो आणि बसलो होतो की प्रवेश द्यायला मामा काय म्हणतायत तर मग 8वीच्या वर्गात शिपायाला पाठवलं की 8वीच्या वर्गात माग पुढे बेंच सरकून जागा होती का? तर मग ते म्हणलं होती मामासाहेब, तर मग तिथं तुम्ही पेट्या ठेवा। आणि ते आमचं पहिल्यांदा वसतिगृह, नंतर तो मामांच्या सहवासातला दिवस, त्यामुळे आमच्या आयुष्यामध्ये तो कधीच त्यानंतर 8वीच्या वर्गात माग बेंच पुढे सरकून माग पेट्या ठेवल्या आणि आम्ही आमचं बेल वाजली की पेट्या बंद करायच्या आणि पुढे येऊन बाकावर बसायचं। तर आमच्या आयुष्यामध्ये हॉस्टेल आणि शाळा सगळ्यात कमी डिस्टन्सची शाळा असं आम्हाला त्यावेळेस वाटलं आणि आनंदाने आम्ही बोर्डीमध्ये राहायला लागलो। मामांचे संस्कार, मामांचे विचार, दर शनिवारी मामासाहेब बोर्डिंगच्या मुलासाठी सभा घ्यायचे आणि मी एखादा शाळा मास्तर वगैरे व्हावं ह्या उद्देशाने आलो होतो, परंतु अनेक मान्यवरांची भाषणं, मामासाहेबांचं सतत प्रेरणा, त्यामुळे आपण या विषयामध्ये काहीतरी करावं ही एक भावना त्या काळामध्ये मनामध्ये रुजली। बरोबर आहे। डॉक्टर साहेब, तुम्ही अगदी संस्थेचा जो सुरुवातीचा काळ होता तेव्हापासून ते आतापर्यंतचा सर्व काळ अगदी जवळून पाहिलेला आहे, तर त्यावेळेची परिस्थिती कशी होती? आपल्या समाज व्यवस्था कशा पद्धतीने होती? आणि खरोखर डॉक्टर मामासाहेब जगदाळे साहेबांना एवढं सोपं होतं का की एवढ्या म्हणजे शाळा सुरू करणं किंवा समाजामधनं त्यांना कशा पद्धतीने प्रतिसाद मिळायचा? काय त्यावेळेचं वातावरण होतं नेमकं? तसं पाहिलं तर आजच्या परिस्थितीचा जर विचार केला तर मी 58 पासून
मामासाहेबांच्या संस्थेमध्ये आहे. हो. सुदैवानं इंटर सायन्सला चांगली मार्क पडली, त्यामुळे बोर्डिंग टू मेडिकल कॉलेज मिरज मेडिकलला गेलो. हो. तिथून MBBS पहिल्या अटेम्प्टला झालो. त्यानंतर ज्या विषयात पहिला येईल त्या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायची संधी त्यावेळेस होती. हो. त्यामुळं साहजिकच मला सर्जरीमध्ये मिळालं. हो. त्या काळामध्ये वानलेस हॉस्पिटल मिरज हा. या ठिकाणी जवळजवळ 16 अमेरिकन सर्जन्स आणि वेगवेगळ्या बरं. पदावर काम करणारे अमेरिकन्स होते. हो. या सर्व मंडळीच्या बरोबर काम करण्याचा योग आला आणि हे 10 वर्ष माझे 1965 ते 1975 हो. माझी वानलेस हॉस्पिटल मिरज मध्ये गेली. हो. अनेक मिशनरी व्यक्तीच्या आणि मिशनरी डॉक्टरांच्या सानिध्यामध्ये काम करायची संधी आली. त्यामुळं लोकसेवा काय असते, आपल्याकडून समाजाची काय अपेक्षा आहे, त्या भावना तिथंच खऱ्या रुजल्या. आणि 72-73 ला मामासाहेब आजारी पडले हो. हो. आणि सगळ्यांना वाटलं की आता कुठं न्यायचं कोणाकडचं. मग वानलेस हॉस्पिटलला जवळजवळ 1 महिनाभर ते होते. बरं. 15 दिवस ऍडमिट होते, 15 दिवस माझ्या रूमवर राहत होते. त्या काळामध्ये त्यांनी असं विचारलं की अमेरिकेचे लोक येऊन आपल्यासाठी एवढी सेवा करतात, तर आपणही का आपलं असं हॉस्पिटल काढूया. तुझे डॉक्टर्स भेटतील का मला, डॉक्टर फ्लेचर. तर मी त्यांच्याकडेच काम करत होतो, त्यामुळं म्हणलं साहजिक आहे, निश्चितपणे भेटतील. त्यांना दुसरा प्रश्न मामासाहेबांनी केला होता, किंवा ते अमेरिकन आहे, त्याचं इंग्रजी आपलं मराठी कसं जमायचं. तर म्हणलं हा प्रश्न मामासाहेब मी जेव्हा MS ला ऍडमिशन घेतली त्याच वेळा सोडवला. मी पण जॉईन झालो त्यांच्या हाताखाली काम करताना. प्रत्येक वेळेला त्यांना इंग्रजीतून ते बोलायचे, उच्चार समजायचे नाही आणि आम्हाला इंग्रजीतून उत्तर द्यायचं. ह्याच्यात बरेच कन्फ्युजन व्हायला लागलं. म्हणून मग एक दिवशी मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो आणि सरांना लिहून नेलं होतं मी इंग्रजीमधून, किंवा माझ्या अडचणी काय आहेत, किंवा तिथे चुका होऊ नयेत म्हणून, किंवा पाया इंग्रजीचा कच्चा आहे आणि तुमचं इंग्रजी मला काही वेळेला समजत नाही, मी सर्जरी करू का जाऊ गावाकडे. मग त्यांनी सांगितलं की मी जवळजवळ 25-26 वर्ष झालं भारतामध्ये आहे, मला अस्खलित मराठी बोलता येत आहे. तेव्हा तो डायरेक्ट मला मराठीतून बोलला तरी चालेल, तुला नाही समजलं मी मराठीतून सांगेन. या एका इन्सिडन्समुळं एक कच्चा विद्यार्थी जसं शिक्षक सारखं त्यांना हे करतो, त्या पद्धतीनं डॉक्टर फ्लेचरचं विशेष लक्ष शेवटपर्यंत माझ्याकडे होतं आणि अनेक शस्त्रक्रिया मला व्यवस्थितपणे शिकवण्याचा भाग. त्यानंतर मामासाहेबांना हे सांगितल्यानंतर मामासाहेबांना पटलं की बाबा आपणही अशा माणसाबरोबर चर्चा करू. आणि मामासाहेबांचं प्रपोजल असं होतं की आम्ही जागा देऊ तुम्हाला, तुम्ही येऊन तुमचं मिशन हॉस्पिटल सुरू करा. मग फ्लेचर साहेबांनी सगळं ऐकून घेतलं, मामांच्या त्यागाबद्दल, मायाच्याबद्दल, त्यांना सामाजिक तळमळीबद्दल. एक आपल्यातलाच एक मिशनरी व्यक्ती आहे असं डॉक्टर फ्लेचरनं पण वाटलं आणि त्यामुळे मी त्याने विशेष त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन सांगितलं की तुम्हीच सुरू करा, हा येईल का म्हणले. तर म्हणजे नक्की येईल म्हणजे तुमच्याकडे. त्या दिवशी मग ठरलं किंवा जगजायमाच्या संस्थेमध्ये आपण एक हॉस्पिटल काढूया. ते हॉस्पिटल शिवाय शिक्षण प्रसारक मंडळाचे असेल आणि हे सर्व आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या सहाय्यानं चालवलं जाईल, अशा भावनेतून डॉक्टर मामासाहेब, डॉक्टर फ्लेचर यांच्याशी दीर्घ चर्चा झाली. त्यानंतर 3 वेळेस डॉक्टर फ्लेचर बार्शीमध्ये मामासाहेबांना भेटून, मला वेगवेगळ्या माध्यमातून भेटून त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही इथंच काम करा, इथंच अतिशय मोठी संधी आहे, वाढवा. आणि त्यामुळं अशा पद्धतीनं 4 फेब्रुवारी 1975 रोजी जगजायमामा हॉस्पिटलचं
बेड 10 बेड्सची सुरुवात झाली. बरोबर. शरद पवार त्या साहेबांच्या हस्ते आणि सुशील कुमार शिंदे. साहेब मी ते थोडं तुम्हाला थांबवतो. एक असा काहीतरी किस्सा आहे की कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांना कुणीतरी असं म्हटलं होतं की शैक्षणिक संस्था काढणं वेगळं आहे आणि तुम्ही एखादं हॉस्पिटल काढणं किती कठीण आहे. तर या संदर्भात तो घडलेला किस्सा काय आहे आणि तो नक्कीच आम्हाला जाणून घ्यायला आणि ऐकून घ्यायला पण आवडेल. तसं पाहिलं तर मामासाहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होते हो आणि ज्या ज्या वेळेला यशवंतराव चव्हाण या भागात यायचे, हो उस्मानाबादला जाताना, हो, हो. लातूरला, नांदेडला जाताना निश्चितपणे मामासाहेबांना थांबायचे. भेटून जायचे. मग त्या काळामध्ये आम्ही पण बऱ्याच वेळेला यशवंतराव चव्हाणांना बोर्डीमध्ये असताना भेटलो आहे. बरं. आणि ही जेव्हा कल्पना मिरजेहून मामासाहेब आले त्यावेळेस ते यशवंतराव चव्हाणांना म्हणले किंवा मी वानलेस हॉस्पिटल मिरजेचं बघून आलो. अमेरिकन लोक भारतात येऊन आपल्या लोकांची एवढी सेवा करतात, तर आपण तिथे हॉस्पिटल काढायचा विचार आहे. गव्हर्नमेंट कडून ह्याला काय मदत असू शकते का, असा एक प्रश्न विचारल्यानंतर म्हणले अजून अशी प्रोव्हिजन नाही, पण जरी काही प्रोव्हिजन जरी झाली तरी शिक्षण संस्थेने हॉस्पिटल काढणं अतिशय अवघड आहे. तुम्ही ह्या फंदात पडू नका. अजून 2 शाळा काढा, 2 हायस्कूल काढा, त्याला लगेच मी परवानगी देतो, पण हॉस्पिटलच्या भानगडीत पडू नका, असं यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलं होतं. तरी देखील मामांच्या मनामध्ये एक डॉक्टर फ्लेचरनी सांगितलेला मंत्र होता, तो कायम होता आणि त्यांनी तो पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यशवंतराव चव्हाणांनी सुद्धा संस्थेवर मामांच्या बोर्डीमध्ये अनेक वेळा येऊन खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. ते मोठे उपकार आहेत आणि सगळ्यात मोठा उपकार म्हणजे महाराष्ट्रातल्या मुलांच्यावर केला यशवंतराव चव्हाण असताना, ती इकॉनॉमिकली बॅकवर्ड EBC योजना जी सुरू केली तर त्याचा मी पहिला बेनिफिशरी लाभार्थी आहे. की आता त्यावेळेस 350 रुपये फी होती मेडिकल कॉलेजला, त्यामुळे कसे जमा करायची, काय करायची, असे बरेच वेळेच्या असताना यशवंतराव चव्हाणाची योजना सगळीकडे आला की लागू पडले. आणि माहिती काय, तुमचं प्रूफ काय, तर तुम्ही शेतकरी आहात, तुमची परिस्थिती खेड्यातून आलेला आहात आणि तलाट्याचे किंवा ग्रामसेवकाचे सर्टिफिकेट किंवा तुम्ही इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड आहे, तुमचं 900 रुपये वार्षिकच्या पेक्षा कमी उत्पन्न आहे, एवढा एक दाखला दिला आणि त्यानंतर माझं 57 रुपये पर इयर त्याप्रमाणे फी मध्ये भागलं. वर्षभर 57 रुपये भरले की कोणीही फी मला देत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये यशवंतराव चव्हाणांची सुद्धा आमच्यासारख्या खेड्यातल्या हजारो मुलांचं कल्याण झालं. बरोबर आहे. आता याच्यामध्ये थोडासा वेगळा प्रश्न विचारतो मी. डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे हे व्यक्तिमत्व कसं होतं? ह्या व्यक्तिमत्वाविषयी एक गुण आहे किंवा हे व्यक्तिमत्व कशा पद्धतीनं होतं आणि ह्या व्यक्तिमत्वानं अगदी ग्रामीण भागातून येऊन एवढ्या संस्था असेल किंवा एवढे हॉस्पिटल असतील त्यांनी उभा केलेले आहेत. मग त्या व्यक्तिमत्वाविषयी तुम्ही अगदी त्यांना जवळून पाहिलेलं आहे, तर त्या व्यक्तिमत्वाविषयी काय सांगाल तुम्ही? त्यांचं राहणं कसं असायचं, बोलणं कसं असायचं किंवा त्यांचं दिनचर्या कशी असायची, विद्यार्थ्यांना कसं मार्गदर्शन करायचे? तसं पाहिलं तर मामासाहेबांनी जे त्या बोर्डीमध्ये संस्कार केले त्या संस्काराच्या बळावरच आजपर्यंत गेली 48 वर्ष हॉस्पिटलमध्ये MS झाल्यानंतर काम करत आहे. नियमितपणे उठणं कंपल्सरी असायचं. मामासाहेब स्वतः 5-5:30 ला सगळ्या बोर्डिंगच्या मुलांना उठले का नाही पाहायचे. त्यानंतर सर्व आवरून झाल्यानंतर 1-2 किलोमीटर प्रत्येकाने पळायला जायचंच. कटाक्ष असायचं तिथे एक मुलगा नाव लिहायला बसायचा आणि जेवढे त्याच्यावर नाव आहे तेवढ्यानं नाश्ता मिळायचा. नाश्ता म्हणजे दोघात एक भाकरी, दोघांनी अर्धी खायची आणि पिठलं, हा नाश्ता असायचा. पण त्याची चव अजूनही आम्हाला वाटते. आणि किंवा त्यानंतर प्रार्थना असायची. प्रार्थनेनंतर पेपर वाचायचे, महत्वाचे एखादा
मुलाला महत्वाच्या खुणा करून द्यायची किंवा तुम्हाला सुद्धा समाजामध्ये काय चाललेलं आहे, पेपरमध्ये घडामोडी काय आहे, दैनीय दैनंदिन पेपर वाचन ह्या दिनचर्या असायची. 10 वाजता जेवण असायचं, त्यानंतर शाळा असायची, शाळेनंतर 5 ला शाळा सुटली की कंपल्सरी श्रमदान करणं, कमवा आणि शिका ही योजना पण होती. कमावा आणि शिका योजना होती. पण प्रत्येकाला बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी विहिरीतला खरपण काढणं, बांधकाम चालू असेल तर तिथे विटा नेणं किंवा इतर काही गवत काढणं, कुठं शेतामध्ये ज्वारी चालू असेल तर त्या गोळा करून ठेवणं, अशी सगळी कामं या 5 ते 6, 6:30 पर्यंत संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर आम्हाला करावं लागलं. म्हणजे याच्यामधनं ते विद्यार्थीचं जे व्यक्तिमत्व आहे ते सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व घडायचं. आणि कशाची आपण आयुष्यामध्ये कुठल्याही कामाची लाज वाटू नये, कुठल्याही कामाला कमी समजू नये, अशी एक मामासाहेबांची भावना असायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दर शनिवारी सर्वांसाठी आठवड्याची एक सभा असायची. एखाद्या वक्त्याला किंवा एखादा विषय दिलेला असायचा रिलेटेड, तरुणांनी काय करावं, अभ्यास कसा करावा, अशा धर्तीवरचे प्रश्न असायचे, मुद्दे असायचे आणि मार्गदर्शन करायचं. मामा स्वतः त्या मीटिंगला हजर असायचे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करायचे. या कालखंडामध्ये दुसरा पैलू असायचा, मामासाहेबांचा स्वभाव अतिशय कडक. पहिला मुद्दा आहे की त्यांना चहा पिलेला अजिबात आवडायचा. कुठल्याही बोर्डिंगच्या पोरांनी चहा प्यायचा नाही. आता तुम्हाला चहाची सवय आहे का? मी चहाची सवय मला नव्हती. MS होईपर्यंत चहा पीत नव्हतो. इथं आल्यानंतर प्रत्येक जण आमच्या घरी माझं गाव खेळायचं, मोठा डॉक्टर झाला, ये आमच्या घरी आणि चहा पे म्हणायचे. मग बऱ्याच वेळा मी चहा पीत नाही म्हणलं की बरेच जण म्हणायचे थांब 2 आणे घे, तिथलं दूध विकत आण, त्याला दूध घे. मग म्हणलं की आता असं सगळ्याला आपलं तेव्हा फारसं चहा नसल्याला सगळ्यात जास्त प्रिफर करतो मी. पण पहिल्यापासूनची चहा न पिण्याची सवय असल्यामुळं चहाचं आवड कधीच नाही. आणि असे असंख्य विद्यार्थी घडलेले आहेत. खरं तर तुम्ही त्यातले एक म्हणजे उदाहरण आपल्या समोर आहे. असे बरेच विद्यार्थी घडले असतील. मामांचा स्वभाव तसा कडक होता. तर मला हा प्रश्न विचारायला आवडेल की कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांनी एका शाळेपासून, एका बोर्डिंग पासून सुरुवात केलेली आणि त्या बोर्डिंगचा आज एवढा मोठा वटवृक्ष झालेला आहे. तर तो वटवृक्ष म्हणजे अगदी तुम्ही बोर्डिंग पासून ते आताच्या वटवृक्षापर्यंतचा प्रवासाबद्दल काय सांगाल? मामांनी त्यावेळेस कशा पद्धतीने हे संस्था वाढवत नेली आणि त्यावेळेस त्यांना अडचणी काही आल्या का, समाजामधनं काय विरोध झाला का आणि त्याला त्यांनी कशा पद्धतीनं सामोरे गेले आणि पुढे आपलं कार्य चालू ठेवत गेले? तसं जरी इतिहास पाहिला किंवा त्यावेळेस मामासाहेब समजले नव्हते आम्हाला, मला सुद्धा. आता गेली 30 वर्ष संस्थेचा अध्यक्ष जरी असलो तर प्रत्येक वर्षी मामासाहेबांचं मोठेपण वेगवेगळ्या गोष्टीतून मला जाणवत चाललेलं. अनेक मोठमोठ्या साहित्यिकांनी त्याबद्दल मामासाहेबांच्या गुणाबद्दलही गुणगौरव केलेला आहे. बोर्डिंग मामासाहेब नगरपालिकेत क्लर्क, शिपाई पासून रेकॉर्ड लिहिणं, मिनिट लिहिण्यापासून काम केलं आणि त्यावेळेस वाटलं की आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षणासाठी काहीतरी सुविधा करायला पाहिजे. तर 2 हरिजन विद्यार्थ्यांना घेऊन त्यांनी त्यावेळेस बोर्डिंग एका खाजगी घरामध्ये सुरुवात केली. त्याचा हळूहळू त्याचा विस्तार होता आणि लोकांना समजत गेलं की हा एक मामासाहेब एक फार मोठं काहीतरी काम करतात चाललेले आहेत, आपण सगळ्यांनी मदत करायला पाहिजे. म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शाळा संपल्या सुट्ट्या की शिक्षकांना विद्यार्थ्यांना एक काम असायचं किंवा आजूबाजूच्या खेड्यात जायचं. खेड्यात जाऊन कोण शिकण्यासारखी मुलं आहेत तर त्यांना शोधायचं आणि त्यांना बोर्डीमध्ये परिस्थिती 5 रुपये 10 रुपयावर त्यांना करायचं आणि त्या मिळालेल्या धान्यातून त्यांचा उदरनिर्वाह करायचा. अशा अनेक उपक्रम मामासाहेब राबवतात.
त्यामुळं आजूबाजूच्या लोकांना म्हणजे बैलगाडी घेऊन जाऊ बैलगाडी घेऊन किंवा जायचं गोळा करत फिरायचं. फिरायचं. हे चावडीमध्ये ज्वारी हा. त्या कोणाची गाडी येणार हो, हो. असते त्याच्यातून किंवा इथं सरपणाच्या गाड्या यायच्या. हो हो तिथं जाऊन मामा थांबायचे किंवा बोलीसाठी काय 1 लाख 2 लाख द्या हो असं बाजूला उभं राहून ते गोळा करायचे हो. बोर्डिंगमध्ये आणून म्हणजे लाकूड सुद्धा लोक वर्गात गोळा करायचे. बर. म्हणजे लाकडं त्यावेळेस लाकडाच्या तर शनिवारी गाड्या यायच्या हो हो विकायला. हो. तर त्यातलं मामासाहेबांनी 2-4 मुलांना ड्युटी दिलेली आहे. बर. तिथं थांबा बोर्डिंगसाठी तुम्हाला शक्य तेवढे 1 लाख द्या 2 लाख द्या बर. त्या गाडीतनं काढून जमा करायचं आणि बोर्डिंगसाठी वापरायचं असं ते कालखंड होता. यानंतर खूप लोकांनी पुढे येऊन वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली. बरोबर आहे. बऱ्याच जणांनी जमिनी जमिनी दिल्या, दिल्या. बऱ्याच जणांनी बोर्डिंगसाठी मदत केली हो आणि विशेष करून या सर्व गोष्टीला मदत केली ती काटीकर ॲडव्होकेट काटीकर, हो बॅरिस्टर B.N. देशमुख B.N. वडील ते ट्रस्टी होते. ए.टी. माने सोलापूरचे, बर. धनंजय मानेचे वडील ते पण ट्रस्टी होते. बॅरिस्टर B.N. देशमुख हे त्यानंतर ट्रस्टी होते. हो. उद्धवराव दादा सुद्धा वेळोवेळी येऊन काय चाललंय मामा काय नाही बोर्डिंगचं. आता तसं पाहायला गेलं तर आता दादांचा विषय निघालेला आहे. तर दादा आणि मामा या दोघांचं त्यावेळेस म्हणजे कसा संबंध होता त्यांचा, काय त्यांच्याविषयी सांगता येईल आपल्याला? दादा आठवड्याला माझ्याकडे म्हणजे दवाखाना चालू असताना त्यांना पाहिजे असायचे किंवा कसं चाललंय बरं. काय चाललंय मला येऊन भेटायचे मामासाहेबांना जाऊन भेटायच्या. मी माझ्या अडचणी आता सुद्धा ते सांगतो किंवा हो. वेगळ्या अडचणी पण त्यावेळेस सुद्धा सांगतो दादा हो. कॉट नाही हा, हा. पेशंट वाढले खाली जमिनीवर हो, पेशंट हो. टाकावं लागतात हो हो. स्टाफ नाही त्यांना पगारी द्यायला नाही दादांना पण आणि हो. दादांना ते कुतूहल वाटायचं नवीन विभाग सुरू केलेला आपण मग ते जाता जाता यायला त्याला त्यांच्या संपर्कातले असणारे मंडळी सांगायचे सांगत जायचे की आपली संस्था हा आपली संस्था आहे मामा मदत करा. मदत करा. बरोबर. त्यामुळं उस्मानाबादला हायस्कूल झालं भारत हायस्कूल हो. उस्मानाबादचं बरोबर. दादांचं आणि काटेकरांच्या सहकार्यातून झालं. तेरला हायस्कूल आहे आमचं. बरोबर. तेरला पण या सर्व मंडळीच्या याने झालं. हो. त्यानंतर तडवळ्याला हायस्कूल काढलं त्यावेळेस बरोबर. सुद्धा गावकऱ्यांनी थोडी जागा दिली ओढ्याची. हो हो. मग आमच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी थोडं लेवलिंग करून ग्राउंड बरोबर. केलं. श्रमदानातून हायस्कूलची बोर्डिंगची इमारत बांधली तडवळ्याला. बरोबर. पुन्हा पटेल यांनी येडशीला 30 ते 40 एकर जमीन बरं. दोन एक पटेल नावाची व्यक्ती होती. पटेल तर हे बघितल्यानंतर अप्पाराव नाना बरं. जगताप वाशीचे वाशीचे. हा. हे आले वारकरी संप्रदायाचे मामा बरं. सुद्धा तुकाराम पाठवतात. हो अप्पाराव नाना सुद्धा गंध लावून त्यांना हो. मुलं संस्कारित घडावीत असं सतत ध्येय घेणारी व्यक्ती होती. हो. मग ते आले मामा म्हणले माझी पण 10 एकर जमीन घ्या बरं. हॉस्टेल काढा शाळा बांधा. अशा पद्धतीनं जमिनी मिळत गेल्या. मिळत गेल्या आणि सर्वांच्या सहकार्यानं आज खरंच गावकऱ्याच्या लोकसहभागातूनच आज संस्था या पदावर आलेली आहे. बरोबर. थोडस आपण पाठीमागे जाऊयात की आपण कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांचा आतापर्यंत जे तुम्ही सांगितलं हे यातल्या बऱ्याच गोष्टी लोक आपल्या प्रेक्षकांनाही माहित नव्हत्या. त्या गोष्टी तुम्ही सांगितलेल्या आहेत. पण थोडस आपण पाठीमागे गेलं तर त्या संदर्भामध्ये तुम्हाला थोडीशी काही माहिती आहे का की ज्यावेळेस कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे लहान वयामध्ये होते किंवा तरुण वयामध्ये होते तर त्यावेळेस त्यांनी 2 वेळेस स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला असंही माझ्या वाचनामध्ये आलेलं आहे. तर तो प्रसंग काय होता आणि त्यांनी त्या प्रसंगावर मात करून पुन्हा एवढं मोठं वैभव उभा केलं आहे आणि हे खरंच आताच्या तरुण पिढीसाठी सुद्धा प्रेरणादायी असं उदाहरण आपल्याला देता येईल. तर त्या संदर्भात काय सांगाल? काय थोडस तथ्य म्हणा किंवा वेगळ्या अँगलनी नाही वेगळ्या अँगलनी मी हा प्रश्न पाहतोय की मामासाहेब एका उच्च ध्येयानं प्रेरित आहेत आणि त्यांना वाटायचे की मी एवढं मोठं काम करत आहे मला सगळ्यांनी मदत करावी
हो, हो, हो. सगळ्यांनी हे द्यावं ते द्यावं. हो. आणि मी माझ्या स्वतःच्या मुलासाठी करत नाही, तर तुम्ही थोडीशी मदत करा बरोबर. अशी भावना असायची. बरोबर. परंतु काही ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद मिळायचा, बरोबर. काही ठिकाणी मग नैराश्य यायचं. हो. एक असं एक गाव असं होतं हा. की ज्वारी गोळा केली, गाडी नसल्यामुळे ज्वारी तिथंच ठेवली हा. आणि गावकऱ्याने ते घेऊन गेले का? विकले म्हणा किंवा तमाशाचा पड होता त्यांना देऊन अरे टाकले. बापरे. म्हणजे असेही प्रसंग झाल्यानंतर थोडस त्यांच्याकडे नैराश्य यायचं. हा, हा, हा. त्यामुळे अशा मोठं काम करणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये असं वेगवेगळे प्रसंग येणं साहजिक होतं. बरोबर. एडशीला काही लोकांना हे वाटलं की बाबा काहीतरी मामा लोक जागृती करायला येते, तर पोरं खेड्यातले हो, हो, आपल्याला हो. मजूर मिळायचे नाही, हो. त्यांना जास्त शिकले तर पुन्हा आपल्यावरच अशा भावनेतून काही लोकांनी त्रास. मामांना शिक्षण तुम्ही फार लय वाढवू नका, हा, हा, आम्हाला हा. मजूर मिळायचे नाहीत, आम्हाला अरे बापरे. अशा त्यावेळेसची ती मानसिकता. त्यावेळेसची त्यांची ती मानसिकता होती. अंधश्रद्धा प्रचंड होती. लोकांच्या मनामध्ये अंधश्रद्धेबद्दल त्या बरोबर. कालामध्ये आणि डॉक्टर साहेब, खरं तर तुम्ही अतिशय छान पद्धतीनं सर्व डॉक्टर मामासाहेब जगदाळेंचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय छान माहिती सांगितलेली आहे. जाता जाता मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो. कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे हे व्यक्तिमत्व वगळता तुम्ही सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातलं शैक्षणिक वातावरण किंवा शैक्षणिक पिढ्या किंवा आता ज्या पिढ्या घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये मीही आलेलो आहे, मी पण आहे. तर तुम्ही कुठं काय पाहता डॉक्टर मामासाहेब जगदाळे वगळता काय म्हणजे वातावरण असतं ह्या दोन्ही जिल्ह्याचं शैक्षणिक आणि सामाजिक? आता तसं पाहिलं तर कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या संस्थेला आता 90 वर्ष पूर्ण होत आहेत. बरोबर. 10 वर्षांनी आम्ही शताब्दीकडे जातो आहोत. अनेक उपक्रम आम्ही हाती घेतलेले आहेत आणि ते उपक्रम पूर्ततेसाठी सर्वांना आवाहन करत आहोत. हो. त्यासाठी बरेच विद्यार्थी कलेक्टर झालेले आहेत, हो, काही हो, हो. विद्यार्थी SP आहेत, हो. डेप्युटी कलेक्टर झालेले आहेत. तर अशा मंत्रालयामध्ये 42 आमचे ऑफिसर आहेत वेगवेगळ्या पदावर. बर. यांनी की संस्थेत मामांच्या नाव काढलं की अजून जरी गेलं हो. किंवा आम्ही मामांच्या संस्थेत आला तर उठून उभा राहतो, चॅरिटी बरं. कमिशनर असो किंवा हे हो. असो. तर हा मामांच्या त्या काळातल्या सेवेचा आम्हाला पाहायला मिळतं. बरोबर. खूप लोकांनी मदत मामांना आता केलेली आहे. जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये आम्ही हॉस्पिटल आता 300 बेडचं झाले, हो, हो, हो. तर त्याचं 40 कोटीचं आम्ही ट्रोमा सेंटर हो. बांधत आहोत. बरोबर. यासाठी गव्हर्नमेंटचा अजून एकही नवा पैसा आलेला नाही बर. किंवा मिळालेला नाही. मामासाहेबांनी जे पूर्वी सुरू केलेले लोकसभा. लोकसहभागातून आपल्याला काय काय हो. करता येईल, साध्य करता येईल, हेच मंत्र मनामध्ये ठेवून आणि आम्ही सुरू आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना, प्रत्येक शिक्षकांना, सेवकांना म्हणतो किंवा तुम्ही मामांच्या ह्या उपक्रम पूर्ततेसाठी काहीतरी मदत करा. आणि आनंदाची गोष्ट अशी की यावेळच्या सर्व सेवकांना आव्हान केलं होतं की बाबा हो. तुम्ही 1 महिन्याचा पगार द्या आम्हाला एक ट्रोमा सेंटर, की जे जगामध्ये ऍक्सिडेंट झाल्यानंतर अद्ययावत सेंटर असणं हो, हो, गरजेचं हो, आहे, हो. की जे वाण आहे किंवा ही उणीव आहे ती दूर करण्यासाठी. आणि आमच्या या 40 कोटीच्या प्रोजेक्टला आमच्या सेवकांनी अतिशय उत्कृष्टपणे प्रतिसाद दिला आणि सर्वांनी 1 महिन्याचा पगार दिला वा. आणि त्याची बेरीज 5,26,00,000 रुपये. हे खरोखर तर पाहिलं तर मामा अजून मामांचे संस्कार अजून पण अजून आहेत असं जाणवतं. त्यानंतर 1/1/2024 साल आम्ही एक वेगळा प्रकल्प हा, हा. ख्रिश्चन मेडिकल कॉलेज बेल्लोर, ज्या ठिकाणाहून डॉक्टर फ्लेचर आले हो, हो. त्यांची संस्था, तर तिथं एक अशी अनेक वर्षापासून 200 वर्षाचं ते हॉस्पिटल आहे. हो. आणि तिथे एक पद्धत अशी आहे की प्रत्येकाने वाढदिवसासाठी त्या संस्थेला काहीतरी द्यावं. बरोबर. या देणगीतून हजारो संस्था कोटी वाढावी. जगातलं एक टॉप हॉस्पिटल म्हणलं तर वेल्लोरचं नाव घेतलं. बरोबर. भारतामध्ये पहिलं किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट बर, बर. आणि आजही ते जगामध्ये 1 नंबरचं हॉस्पिटल. त्याचा बेस आमचे काही मित्र आहेत त्यांच्याकडून अभ्यासला तर आर्थिक अडचण खूप मोठी असते तेव्हा हे बरोबर. सोडवायला लोकसहभागाशिवाय पर्याय नाही. अरे.
म्हणून त्या ख्रिश्चन मंडळींच्या सभासद किंवा हॉस्पिटल सगळ्यांनी वाढदिवसासाठी काहीतरी द्या, असं अनेक वर्षापासूनची सवय किंवा परंपरा चालू आहे. त्याच धर्तीवर आम्ही बऱ्याच आमच्या मार्गदर्शन करणाऱ्या मंडळीच्या सहाय्याने 1/1/2024 सालापासून प्रत्येकाने आपल्या वाढदिवसासाठी वाढदिवसाच्या दिवशी संस्थेला काही द्यायचं, फुल नाही फुलाची पाकळी, असं सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आवाहन करत आहोत. जवळजवळ 40,000 विद्यार्थी आहेत आणि 2,500 सेवक आहेत. या सर्वांच्या पर्यंत आम्ही जाऊन आपल्या वाढदिवसाने जे शक्य आहे ते द्या. बरेचसे विद्यार्थी मोठ्या पदावर आहेत, मोठ्या ऑफिसर्स आहेत, अमेरिकेत आहेत, इंग्लंडमध्ये शास्त्रज्ञ आहेत. हे सगळ्यांच्या पर्यंत आम्ही जाऊन किंवा हे संस्था वाढीसाठी नवीन शैक्षणिक धोरण यायला लागले सामोरे जाण्यासाठी आर्थिक अडचणी निर्माण होतील, नवीन टेक्नॉलॉजी आणखी वाढत चाललेली आहे, स्मार्ट बोर्ड्स यायला लागलेले आहेत नवीन, यासाठी मदत आपल्याला आपल्याच विद्यार्थ्याकडून करण्यात म्हणून आम्ही सर्वांना आवाहन करू इच्छितो किंवा तुम्ही आपल्या वाढदिवसानिमित्त मामासाहेबांचाच वाढदिवस आहे असं समजायचं आणि काही ना काही तुमच्या इच्छेनुसार 5 रुपयापासून किती पण वर तुमची इच्छा. तर हे ज्या दिवशी काटेगावला जाहीर केलं शेजारी चंद्रकांत मोरे होते प्राचार्य आमचे संस्थेचे, ते म्हणले माझे मार्च मध्ये वाढदिवस आहे, 83वा वाढदिवस आहे, मी 83,000 रुपये तुमच्या योजनेला. 4 दिवसापूर्वी आमचे जनरल सेक्रेटरी पी.टी. पाटील ते म्हणले माझा 61वा वाढदिवस आहे, मी 61,000. बी.एस. पाटील आमचे जुने जनरल सेक्रेटरी ते म्हणले माझं 82वा वाढदिवस आहे मे मध्ये, मी पण 82,000. आणि हा अतिशय छान उपक्रम सुरू झाला. हा उपक्रम त्यानंतर एक मोबाईल मध्ये आहे माझ्या, काल एक 50 लोकांची ऍग्रिकल्चर ऑफिसर्स जे आहेत संतोष दुरे पाटलांच्या संघटनेतले, त्या 50 लोकांचा मेसेज आलेला आम्ही तुमच्या हे यज्ञात सहभागी होऊ इच्छितो आणि आमच्या वाढदिवसानिमित्त. त्यातले एक SP आहेत दत्तात्रय देशमुख शिंदे चिंचवलीचे, आता कोकणात SP होते, आता मुंबईला ठाण्याला SP आहे, प्रमोशन पण मिळालंय. ते मध्ये आले, फोन केला म्हणे मी चेक आणला, तर 3,33,333 चेक मामासाहेबांच्या कार्यालयात. तर अशा अनेक नवीन कल्पना आणि संकल्पना आणखी वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे, आणखी वाढवण्याचा. आणि एक 100व्या वर्ष ज्या दिवशी होईल संस्थेला आणखी 10 वर्षांनी, तर त्या वेळेला आपल्याला गेल्या 100 वर्षात आपण काय काय केलं प्रत्येकानं काहीतरी सांगण्यासारखं व्हावं, त्या दृष्टीनं आम्ही याचा प्रयत्न करत आहोत. आणि मामांच्या पुण्याने त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. खर तर आज कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांची 121वी जयंती आणि त्या निमित्तानं आपण त्यांचे मानसपुत्र डॉक्टर BY यादव साहेब यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या पैलूंवरती वेगवेगळ्या विषयावरती मामासाहेबांच्या संदर्भात असतील किंवा संस्थेच्या संदर्भात असतील वेगवेगळ्या विषयांवरती अतिशय छान असं मार्गदर्शन केलेलं आहे, अतिशय छान अशी उत्तरं दिलेली आहेत. डॉक्टर साहेब, तुम्ही विश्व विशाल न्यूज साठी वेळ दिला त्याबद्दल विश्व विशाल न्यूजच्या संपूर्ण टीमकडनं आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो आणि आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. तुमच्या या उपक्रमाबद्दल आम्ही संस्थेच्या वतीनं आभार मानतो आणि कर्मवीर मामासाहेब हे आपल्या सर्वांचे आहेत, आमचे आहेत तसे सर्व गरीब आणि होतकरू मुलांचे मुलींचे आहेत. तेव्हा त्यांच्या यज्ञामध्ये प्रत्येकाने या निमित्त काही ना काहीतरी आहुती द्यावी अशी संस्थेच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो. नक्कीच तुम्हाला सर्वांना नमस्कार. तर डॉक्टर साहेबांनी आवाहन केलेलं आहे 1/1/2024 पासून ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनी आपल्या वाढदिवसा दिवशी नक्कीच संस्थेसाठी आपल्याला फुल नाही फुलाची पाकळी जे आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो, संस्थेचं देणं लागतो, तर आपल्याला जे वाटतं
ते आपण सढळ हाताने संस्थेकडे सुपूर्द करावं असं आवाहन देखील डॉक्टर साहेबांनी केलेलं आहे. तर कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या 121व्या जयंतीनिमित्त सुरू असणारी ही मालिका अशीच चालू राहणार आहे आणि यापुढे आपण अशाच एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांनी की कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांना अतिशय जवळून पाहिलेलं आहे. आपण इथंच थांबूयात आणि अशाच पद्धतीनं नवनवीन बातम्या पाहण्यासाठी, नवनवीन मुलाखती पाहण्यासाठी तुम्ही विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. तसेच तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज नक्की फॉलो करा. आपण इथंच थांबूयात. विश्व विशाल न्यूज साठी मी विशाल जगदाळे. धन्यवाद. विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.